करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथं विलास गोसावी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागील बाजूला आग लागली. परिसरातील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. बघता बघता आगीनं संपूर्ण घर कवेत घेतलं. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 6 तासांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत जनावरांचा चारा, धान्य, प्रापंचिक साहित्य, रोकड, दागिने जळून सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालं. गोसावी कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मात्र डोळ्यादेखत सर्व साहित्य जळून खाक झाल्यानं या कुटुंबातील सदस्यांसमोर आता करावं तरी काय असा प्रश्न उभा ठाकलाय. आता 2 लाख रुपये घालून पोराला ऑपरेशन करून आणले. तर योगाला पडला त्यांचा संसाराचा पोरं नाम दाखले आहेत, बारीक बारीक मोठी तरी आहेत काय सांग पोराची काय करूया आता देवापाशी न्याय आहे द्या. रोजगार करून पोरगीनं परपंच केलं, सगळं पार केलं. सुदैवाने या आगीत या कुटुंबाची जनावरं वाचली आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. या आगीत सर्व भस्मसात झाल्यानं या कुटुंबाला उभारी देण्यासाठी समाजातील दातृत्वाचे हात पुढे येण्याची गरज आहे.